कीर्तनाला सुरुवात करतो। विनंती आहे सर्वांगाचे कान करून ऐका। विठाला विठाला आज योगायोगानं भगवान बाबांच्या पुण्यतिथीचा दिवस। भगवान बाबा कोण तर सगळ्या समाजाला ज्ञानेश्वरी शिकवणारे। बैसोनी पाण्यावरी वाचिली ज्ञानेश्वरी, नारायणाचे कैवारी झाली कीर्ती चराचरी। आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा, वैराग्य मूर्तिमंत दिसे शांतीची शोभा। आरती भगवान बाबा तुळशी उगवल्या, रक्त सांडिले जेथ धावून आले देव दिले अभय तेथ। आरती भगवान बाबा कोण भगवान बाबा वैराग्याचं मूर्तिमंत स्वरूप। आपल्या जसं आपला बदनापूर तालुका आहे, याला बदनापूरच आहे ना, बदनापूर तालुका आहे, खाली भोकरदन तालुका आहे, त्याच्या पलीकडून सिंदखेड राजा तालुका आहे, आमचा बीड जिल्हा आहे। या प्रत्येक गावागावात जाऊन ही पशु हत्या बंद केली भगवान बाबांनी बरं का। आमच्या बीड जिल्ह्यात एक नायगाव नावाचं गाव आहे, नागापूर, नायगाव नाही, नागापूर नावाचं गाव आहे। तिथं 500च्या 1000च्या वर बोकडाची जत्रा भरायची। बोकडं कापायचे आणि देवाला अर्पण करून माणसंच आणायची। देव खात नसतो, माणसंच खाते, आणि ते देव कुठं खात असतो भाई। आणि मग कापून खायचे। भगवान बाबा गावात कीर्तनाला गेले आणि जाताना पाहिलं त्याच्या कीर्तनाच्या निमित्त कीर्तन ठेवलं होतं बाबांचं। बाबा म्हटले पहिलं बंद केलं तर कीर्तन करेल मी। काय महात्म्य असतील नाही तर आपल्यासारखं म्हणलं असतं आम्हाला काय करायचं, आमची दक्षिणा ते आम्ही जातो। तसं नाही, बाबा म्हटले मी परत कीर्तनही करणार नाही आणि कुणाला येऊ पण देणार नाही। बंद कराय बंद केली पशु हत्या। त्याला साधू म्हणतात महाराज। साधूचं काम असतं सगळ्या समाजाला। हो तुम्ही आता भगवान बाबाचा फोटो इथं लावलेला आहे, तुम्ही जिथं जिथं भगवान बाबांचे फोटो पाहताल एकट्याचा फोटो नाही त्यांचा, त्यांच्यासोबत ज्ञानेश्वरीचा फोटो आहे। भारत देशातले पहिले संत आहेत, माझा एकट्याचा फोटो काढू नका, ज्ञानेश्वरी बरोबर माझा फोटो काढा, असे भगवान बाबा आहेत। फार मोठे संत महाराज। प्रत्येक गावाला जाऊन त्यांनी उद्बोध केला, ज्ञान दिलं, ज्ञानेश्वरीचा प्रचार केला। गडावरती बसून सगळ्या समाजाला एकर विका म्हणायचे पण पोरं नोकरीला लावा। काय संदेश होता महाराज। त्या काळात आजही वंजारी समाजाची मुलं नोकरीला आहेत, त्याचं एकमेव कारण भगवान बाबा आणि गोपीनाथराव मुंडे साहेब। या लोकांनी समाजासाठी कर्तृत्व केलं महाराज। हो समाजासाठी ते झटले जगले, आपले नुसते गप्पा आणतात महाराज, काही देत नाहीत महाराज। समाज मात्र या लोकांनी एकत्रित केला, लोकांना शिकवलं, आणि नुसता वंजारी समाज नाही सगळ्या समाजाला शिकवलं। नागापूर नावाच्या गावी एकही वंजारी समाजाचं घर नाही, सगळी माळी समाजाची आहेत, मराठा समाजाची घरं आहेत। पण ती 50 वर्ष झाली मी कीर्तन करून आलो त्या गावात। 50 वर्ष झाली पाटील त्या गावात भगवान बाबांचा सप्ताह आहे। हो त्या सिंदखेड राजात एका गावाला गेलो मी, तिथं एकही वंजारी समाजाचं घर नाही, सप्ताह भगवान बाबांचा आहे। याचा अर्थ काय, सगळ्या जातीवरती उपकार केला त्यांनी, सगळ्या समाजाला धरलं आणि सगळ्यांचे आहेत ते महाराज। हो गोपीनाथ मुंडे साहेब सगळ्यांचे असतात। शिवराय काय नुसते मराठा समाजाचे नाही, भगवान बाबा काय नुसते वंजारी समाजाचे नाही, ते सगळ्या समाजाचे असतात। माळी काय, कुणबी काय, सावता असं नाही। ज्ञानोबाराय म्हटलं का नुसती ब्राह्मणांनीच ज्ञानेश्वरी वाचायची, तुकाराम महाराज म्हटलं की नुसतं मराठ्यांनीच गाता वाचायचं असं नाही। सगळ्यासाठी सकळाशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर, करावा विचारण लगे चिंता कोणाची। म्हणजे सगळ्यांना एका मंडपात आणलं ते भगवान बाबा। त्यांची आज पुण्यतिथी आहे। आजच्या तिथीला त्यांनी हा देहावसन केलं, जग सोडून गेले। मग आपला समाज त्यांची पुण्यतिथी करतो। आज भगवानगडावर लाखो लोक जातात, त्यांच्या समाधीचं दर्शन घेतात आणि तिथं नामदेव शास्त्री बाबांचं कीर्तन ऐकतात। असा मोठा पुण्यतिथीचा योग आजच्या दिवशी आलेला आहे। आपण भगवान बाबांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करूया, बाबांच्या या पुण्यतिथी महोत्सवाला प्रणिपात करूया। काल्याचं कीर्तन म्हटलं की थोडे 2-3 प्रश्न आहेत। काल्याचं कीर्तन शेवटी करावं लागतं बरं का। कोणी कीर्तनकार आणा, कोणता आणा, कोणाचं ठेवा, कीर्तन शेवटी करावं लागतं। एक काल्याचं कीर्तन पाटील दुपारी करावं लागतं बरं का भरत दादा, दुपारीच करावं लागतं। संध्याकाळी ते जरी केलं तरी ते पावत नाही। करतात आता लोक, मीच केलेत काही, पण आता लोकांच्या पुढे आपल्याला जाता येत नाही। पण संध्याकाळचं कीर्तन काल्याचं पावत नाही, ते दुपारीच असलं पाहिजे। काल्याचं कीर्तन दुपारी करावं, काल्याचं कीर्तन शेवटी करावं। आणि आणखी ऐका, काल्याच्या कीर्तनामध्ये आज संत नाही, शूर नाही, वीर नाही, दत्त नाही, पांडुरंग नाही, कृष्णाचं चरित्र सांगावं। मग प्रश्न असा आहे की कृष्णाचं चरित्र का सांगावं, काल्याचं कीर्तन शेवटी का करावं, आणि अतिशय महत्त्वाचं काल्याचं कीर्तन दुपारी का करावं। 2-3 प्रश्न आहेत, त्याचे उत्तर ऐका। काल्याचं कीर्तन शेवटी का करतात त्याचं उत्तर आहे, काला शब्दाचा अर्थ आहे परिपूर्णता, म्हणजे
त्याच्यानंतर परत शेवट नाही. उदाहरणार्थ हे मंदिराचं बांधकाम केलं आपण गाववाले, मग मंदिर बांधलं तर मंदिराचा अगोदर पाया उभा केला, पायावरती भिंती उभ्या केल्या, भिंतीवरती स्लॅब पडला, स्लॅबमध्ये मूर्ती बसवली, किती सुंदर मूर्ती आहे, किती क्वालिटीचं बांधकाम आहे, किती क्वालिटीची फरशी आहे, याच्यावरून ते मंदिर पूर्ण होत नाही. मग मंदिरावरती ज्या दिवशी कलश धारण होईल त्या दिवशी बजरंग बलीचं मंदिर पूर्ण होतं. तसं कितीही रात्रीची कीर्तनं झाली तरी जोपर्यंत काल्याचं कीर्तन होत नाही तोपर्यंत अन्वीच्या सप्त्याचं बांधकाम पूर्ण होत नाही. म्हणजे काल्याचं कीर्तन कळसानं पूर्ण होतं, मंदिराचं बांधकाम कळसानं पूर्ण होतं, आणि काल्याचं कीर्तन झालं की सप्ताहाचं बांधकाम पूर्ण होतं. पूर्वीच्या काळात जिल्हा परिषदच्या शाळा असायच्या, आता आहेत आपल्या गावाला आहे शाळा, इथं मगाशी हरिभाऊ बागड्यांची तुम्ही मला दाखव, भगवान बाबा इथं आश्रम शाळा आहे आपल्याकडं. शाळेमध्ये पोरं जातात, तुम्ही जातात ना, काही मुली जात असतील, काही जाऊन आले असतील, काही नांदायला गेले असतील, काही इथं नांदायला आले असतील, पण सगळेजण शाळेत जातो आपण. पूर्वीची शाळा आठवा, लय चांगली शाळा असायची. 25 मुले या बाजूने बसलेली असायच्या, 25 मुलं या बाजूने बसलेली असायचे. गुरुजी वर्गामध्ये यायचे, काळी टोपी घालायचे, काळा कोट घालायचे, दिसायलाही काळे डग असायचे. गुरुजी कसे होते? दिसायला काळे होते पण आतून गोरे होते. मुलगा शिकला पाहिजे, पोराला गणित आलं पाहिजे, त्याचं चांगलं झालं पाहिजे. पूर्वीच्या काळातले गुरुजी मनातून शिकवायचे. आता शिकवत नाही असं म्हणणं नाही बरं का माझं, आता पण शिकवतात, पण आता शिक्षणाची फॅसिलिटी बदलली. कोणी CBSE पॅटर्न आहे, कोणी. पूर्वी तसं नसायचं, सगळे पोरं एका शाळेत, नगरपंचायतीचा अध्यक्ष काय, ग्रामपंचायतीचा सरपंच काय, आमदार काय, सगळ्याचे पोरं जिल्हा परिषदला जायचे. मग 50 पोरांचा वर्ग भरलेला. माझ्याकडे बघा, 25 मुली या बाजूने, 25 मुलं या बाजूने. गुरुजीने पांढरा खडू हातात घेतला, काळ्या बोर्डावरती वाक्य लिहिलं गोदावरी. काय वाक्य लिहिलं? गोदावरी. आणि वर्गातल्या 50 पोरांना विचारलं, पोरांनो आपला आजचा विषय गोदावरी, सांगा बरं गोदावरी गंगेचा उगम कुठून झाला? पोरं वर्गामध्ये 50 होते, विकास महाराज, पवन महाराज, पण त्याच्यातल्या एकाही पोराला त्याचं उत्तर देता येईना. पण मागच्या बेंचवर आपल्या अन्वीचा एक बाळू नावाचा पोरगा बसला होता. गणितात नापास, इंग्लिशमध्ये नापास, विज्ञान त्याला येत नव्हतं, लिहिता त्याला येत नव्हतं, शुद्ध लेखन जमत नव्हतं. पण गावात सप्ताह सुरू झालं की ते पखवाजाच्या जवळ बसायचं, कणिक आणून द्यायचं, वारकऱ्याच्या चाली ऐकायचं, हरिपाठामध्ये यायचं, पारायणाला बसायचं. त्यामुळे त्याला आजचं उत्तर माहिती होतं. त्यानं हात वर केला, गुरुजी मी सांगू? गुरुजीला आनंद झाला, बुवा कधीच उत्तर न देणारा बाळ्या आज कसं काय उत्तर द्यायला लागला? सांग म्हटले बाळ्या. बाळ्याला पहिल्यांदा चान्स आल्यामुळे बाळ्या बेंचवर उभा राहायचा, बेंचवर. गुरुजीने थाटात विचारलं, बाळू गोदावरी गंगेचा उगम कुठून झाला? बाळू म्हटला, गुरुजी नाशिक नावाचा जिल्हा आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर नावाचा तालुका आहे, त्र्यंबकेश्वर तालुक्याला ब्रह्मगिरी नावाचा पर्वत आहे, आणि ब्रह्मगिरी पर्वतावरून गोदावरी गंगेचा उगम झाला. शाबास बाळू, क्या बात है बाळू, वा वा बाळू, क्या बात है बाळू, शाबास. सांग म्हटले गंगा पुढं कुठं गेली? गुरुजी साधा नव्हता, पुढं कुठं गेली? बाळ्या कमी नव्हता, अन्वीचा होता. बाळ्या म्हटला, गुरुजी जशी ब्रह्मगिरी पर्वतावर निघाली तशी ती गंगा कुशावर्त नावाच्या कुंडात आली. शाबास. पुढं पुढं म्हटले गंगापूरच्या धरणात, पुढं नाशिकच्या रामकुंडात, पुढं पंचवटी, पुढं नांदूर मधमेश्वर, पुढं कोपरगाव, पुढं पैठणचा नाथसागर. आता बाळूच्या लक्षात आलं गुरुजी काही थांबायच्या अंदाजात नाही. पुढं कुठं गेली, पुढं कुठं गेली, गावं काही संपायचे नाही, धरणं काही आटपायचे नाही, काला काही व्हायचा नाही. त्यामुळे बाळ्यानं शेवटचं उत्तर दिलं. आता बाळ्या म्हटलं, गुरुजी या कुंडातून त्या कुंडात गेली राहू द्या, या धरणातून त्या धरणापर्यंत गेली राहू द्या, या गावाहून गंगा त्या गावाला गेली हे पण राहू द्या. जशी पैठणच्या नाथसागरातून गंगा निघाली, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, संभाजीनगर जिल्हा, नांदेड जिल्हा या मराठवाड्याला पाणी देत देत एकदाची समुद्राला जाऊन मिळाली. उत्तरच ठेवलं नाही बाळ्यान. जशी निघाली गुरुजी तशी गंगा समुद्राला जाऊन मिळाली. गुरुजी जरा पुढच्याच घरातला होता. गुरुजी म्हटलं, बाळ्या गंगा समुद्रात गेली, पुढं कुठं गेली? आता कशा पुढं कुठं गेली म्हटल्यावर बाळ्या म्हटलं, गुरुजी तुमच्या डोंबल्यात गेली. काय बोलणं झालं काय? अहो गंगा एकदा सागराला मिळाली, अवघ्या झाल्या भूर्मी एकमय, अवघ्या झाल्या भूर्मी एकमय, म्हणे गंगा सागर संगमी, तुका म्हणे गंगा सागर संगमी, तुका म्हणे गंगा सागर संगमी, ओ तुका म्हणे गंगा सागर संगमी, तुका म्हणे गंगा सागर
तुकोबारायांचं प्रमाण. तुका म्हणे गंगा सागर संगमी. ऐका ऐका, गंगा एकदा सागराला मिळाली, आता गंगेला जीवन पूर्ण झालं, तिला प्रवाह राहिला नाही, तिला थांबणं राहिलं नाही, तिचा प्रवास पूर्ण झाला. तसं काल्याचं कीर्तन झालं, अन्वीचा सप्ताह पूर्ण झाला. म्हणजे काल्याचं कीर्तन शेवटी का करायचं ते परिपूर्णतेचं आहे. चला, दुपारी का करायचं, तर भगवान कृष्णानं यमुनेच्या काठावर वृंदावनामध्ये त्या यमुनेच्या काठाला जो काला दिला गोपाळांना, पेंद्या वाकड्या बोबड्या, तो दुपारी दिला, संध्याकाळी नाही दिला. दुपारी दिल्यामुळं त्याची प्रतिकात्मक बुद्धी आपण दुपारी काला करतो. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे का आता, काल्याच्या कीर्तनामध्ये कृष्णाचं चरित्र सांगतात. का बरं दरवर्षी कृष्णच का सांगायचं, तर त्याचं कारण, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, काही न ते लिळा चरित्र पवाडी, राखिल्या सवंगड्या सहित गाई, गाई गवळणी. हेच का सांगायचं, तर त्याचं कारण, जसा परिपूर्णतेचा दिवस काला आहे आणि विश्वामध्ये परिपूर्णतम देव भगवान कृष्ण आहे. बाकीचे आहेत पण अंश आहेत, अंशांश आहेत, आवेश आहेत, पूर्ण आहेत, पण परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्णो नान्येवही एक कार्यार्थागत्यम कोटी कार्यम चकारहा. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. हे बाई तुझा लाडका कान्हा तुला गोड वाटे, बाई तुझा लाडका कान्हा तुला गोड वाटे. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. हे बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. याच्या थोड्या किती सांगू ग, याच्या थोड्या किती सांगू ग, महिपत्र सिंधू आटे. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे, तुलाच गोड वाटे, तुलाच गोड वाटे. काय गोड गवळण आहे बघ, अशा गवळणी म्हणल्या पाहिजे. पाण्याला जाते आणि पाणी आणते म्हणायच्या नाही. काही गवळणी आल्यात, पाण्याला जाते पाणी घेऊन यायचे. पाणी तर रोजच भरतो ना, ते आपल्या संसारात रोजच आहे. ज्याच्यामध्ये देवाचं नाव आहे, कन्हैयाचं नाव आहे, राधेचं नाव आहे, श्यामाचं नाव आहे, रामाचं नाव आहे असं म्हणायचं. ज्याच्यात देवाचं नाव नाही ते म्हणायचं नाही. चांगले चांगले भजनी म्हणतात, राधे चल माझ्या गावाला जाऊ, सर गोकुळ फिरून येऊ असं म्हणायचं नाही. घशाचा कॅन्सर होईल बरं. काही पण म्हणू काही पण म्हणू नका, आवडलं की म्हणायचं नाही बरं. काय का मी पुन्हा सांगतो तुम्हाला, काही पण म्हणायचं नाही. एक जणानं मला कीर्तनात प्रमाण दिलं, राधारंगा दिसते छान तिच्या विणीला गोंडे दोन. म्हणलं बिनलाच्या बायकोला लाव ना घरी गोंडे वरे, राधाशी गोंडे लावणारी. काही म्हणतात मला. ते या देशातला एक नंबरचा बॅट्समन आहे विराट कोहली. माहिती आहे पोरांनो तुम्हाला, सगळ्यांना माहिती आहे. विराट कोहली माहिती आहे पोरांनो, माहिती आहे. एक नंबर बॅटिंग करतो. आता न्यूझीलंड बरोबर आपला सामना आहे, पहा टीव्हीला. मला पण ना आधी जरा मॅच बघायचा. ऐका ऐका, तो एक नंबरचा बॅट्समन, हो काय भारी खेळतो. स्टील बॉडी आहे त्याची, 10,000 रुपये लिटरचं पाणी पितो. आपली बिस्लरी 20 रुपयाला आहे, 10 रुपयाला आहे, 15ला आहे, पण त्याची बिस्लरी 10,000 रुपये लिटरला आहे. स्टील बॉडी. मोदी साहेबांना मुलाखत घ्यावी त्याची. 1 मिनिटातच 3 रन काढतो, एवढी स्पीड त्याला. एवढा चपळ खेळाडू आहे बघा. पण आता 8 दिवसापूर्वी त्याची बायको अनुष्का शर्मा आणि विराट कोहली दोघंही जण वृंदावनला गेले होते पोरांना. आणि वृंदावनला जाऊन त्या राधा राणीचं दर्शन घेतलं आणि त्या पिवळ्या कपड्यावाल्या प्रेमानंद बाबाच्या शेजारी बसून विचारत होते आम्ही कसं जगलं पाहिजे. काय नवले महाराज, ज्याला पैसे ठेवायला जागा नाही, आपल्यासारखा नाही 10-5 कोटीवाला. देश देश श्रीमंतातली देश यादी जी आहे त्याच्यात नाव आहे दोघा नवरा बायकोच. एवढे श्रीमंत खेळाडू आहेत, पण साधूला विचारतात कसं जगावं. माळ घातली हो त्याच्या बायकोनं गळ्यामध्ये, काय कमी आहे तिला, काय कमी आहे सांगा. तरी गळ्यात माळ घातली आणि राधेचं भजन करते.
त्या प्रेमानंद बाबाच्या 2 किडन्या खराब झालेल्या आहेत अन्विकर, तरी सुद्धा ते बाबा का जिवंत आहेत? ते म्हणतात मी राधेचं भजन करतो म्हणून जिवंत आहे. आणि तुम्ही तिला बाजारातली म्हणता, तुम्ही तिला फिरणारी म्हणता. नाही, घशाचा कॅन्सर होईल, सावधान. काही पण म्हणायचं नाही. म्हणायचं तुम्हाला तर नक्की म्हणा. कोण म्हणतं म्हणू नका. राधे राधे घेई श्याम सुंदरा, राधे राधे घेई श्याम सुंदरा. अशा चांगल्या गवळणी म्हणा, ज्ञानोबारांच्या म्हणा, नाथबाबांच्या म्हणा. काही पण म्हणू नका. काही पण म्हणल्यानं पाप लागेल वाणीला. म्हणायचं तर वृंदावन का कन कन बोले जय जय श्री राधे. मी आत्ता पाटील गेलतो वृंदावनला, तर त्या वृंदावनची एक खासियत अशी आहे, रिक्षावाला मुसलमान आहे, रिक्षा चालवणारा मुसलमान आहे बाबा. पण त्या रिक्षावाल्यामध्ये आपण बसलो ना, रिक्षाचे ठिकाणं पाहिलं तर त्याला हॉर्न नाही रिक्षाला. मग गर्दीतून बाजूला जाताना तो मुसलमान सुद्धा म्हणतो राधे राधे भाईजी. कोणी पण राधाच म्हणतं, राधा राधे राधे. कृष्णाचं नावच घेत नाहीत महाराज. राधा का एवढी गोड झाली? ऐका, तिच्या गवळणी किती प्रसिद्ध. तिला काही पण म्हणू नका. तिच्या नाबानं तुमचा उद्धार होईल, तुमचा आवाज गोड होईल. 100 दिवसातून रोज म्हणा जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा जय राधा जय राधा जय राधा. ज्याच्यात राधा नावे ते म्हणा. एक राधा एक मीरा दोनों ने श्याम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में बोलो. एक प्रेम दीवानी एक तरस दीवा, एक प्रेम दीवानी एक तरस दीवानी. ओ मीरा के प्रभु गिरिधर नागर, राधा के मनमोहन. मीरा के प्रभु गिरिधर नागर, न मानी एक जीत न मानी प्रेम दीवानी, एक दरस दीवानी. एक राधा एक मीरा दोनों श्याम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में बोलो. एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी, एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी. हो एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी. गोड आवाज पवन महाराज छान बोलले. राधा ने मधुबन में ढूंढा, मीरा ने मन में पाया. लक्षात ठेवा, मी का सांगतो मला म्हणायचं तर असं म्हणा. ज्याच्यात राधा नावे मीरा नावे देवाची नावं असतील ते म्हणा, काही हरकत नाही. काही पण म्हणायला तुम्हाला काय आमची अडचण नाही. पण त्याच्यात देवाचं नाव आलं तर तुम्हाला पुण्य लागेल, तुमच्या वाणीची पवित्रता होईल. पण देवाचं नाव असलेलं म्हणा. का लांबलं आपलं. एक गवळण म्हणते अगं यशोदे बाई तुझा लाडका काना, अगं तुलाच गोड वाटे. अगं तुला वाटतं हा सोपा आहे, लहान आहे, पण तो सामान्य नाही. याची खोडी सांगायला गेलं तर समुद्राची शाई, मेरू पर्वताची लेखणीन पृथ्वीचा कागद केला तरी सुद्धा त्याचं चरित्र सांगता येत नाही. म्हणजे इतका मोठा आहे तो, असा परिपूर्णतम सामर्थ्यही आहे, स्वातंत्र्य असा देव आहे. आणि अशा देवाचं ऐका चरित्र आज गावं लागतं. तुम्हीच म्हटले महाराज काल्याचं कीर्तन शेवटी करायचं परिपूर्णतेचं कळालं, दुपारी करायचं भगवंतानं दुपारी काला दिला म्हणून, आणि त्याचं चरित्र सांगायचं तो परिपूर्ण आहे म्हणून. पण आत्ताच तुम्ही म्हटले समुद्राची शाईन, मेरू पर्वताची लेखणीन, पृथ्वीचा कागदन, एवढ्या वस्तू गोळ्या केल्या तरी त्याचं चरित्र सांगता येत नाही. नेमकं देवाचं चरित्र काय तुकोबाराय सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात. पाहती गवळणी पाहती गोवळी, पाहती गोवळी, पाहता 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 गोवळी, पाहता
माऊली विकास महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय म्हटले, देवाचं चरित्र ऐकायचं तुम्हाला. पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी. चरित्र काय झालं आणि पाहायला गेलं तर गायीच्या धारा काढणारे गोपाळ, तुमच्या माझ्यासारखे साधे शेती काम करणारे, अगदी साधं जीवन जगणारे गरीब गोपाळ आहेत. चरित्र काय झालं, अशा गरीब गोपाळांच्या ताटातलं देवानं उष्ट खाल्लं. खाय त्यांची उष्टावळी. तुम्ही सगळ्या माता बसल्या तिथं, माझ्याकडे बघा. तुमच्याकडं कढी करतात आजी? हां, कढी चष्म्यावली माय कढी करतात ना? हसू ना, करतात ना कढी. मान आता हाला बोलू नका, पण करतात. कढी ताकाची असते, दह्याची असते, आमसुलाची असते. थोडीशी आंबट असते, थोडीशी तिखट असते, थोडीशी फक्त ऐका, तोंडाला पाणी बिणी येऊन नका. कढी असा आट्टम आहे बरं का. ते कढी नाव घेतलं की तोंडाला पाणी येतं महाराज. त्याची थोडी टेस्टेड असते, पातळ असते, फुरक्या. पूर्वी आहे ना काल्याच्या कीर्तनाला प्रसादात शिरा भात कढी असं. आता जरा लोक बरेच श्रीमंत झाले तर थोडे पंक्ती वाढल्या, पण पूर्वी तसं नसायचं. गरीब शिरा भात कढी, दोरणं माणसं हाणायची महाराज. लई भारी असायची कढी, त्याच्यात देवच उतरायचा. फार सुंदर असायची. फक्त ऐका, तोंडाला पाणी बिणी येऊन नका देऊ. माझ्याच यायला लागलं तर तुमच्या काय. आता कढी असा ते पदार्थ आहे, तो आईनं बनवला पेंद्याच्या. इकडे बघा, पेंद्याच्या आईनं घरामध्ये बनवला. त्याला अशी थोडीशी बुरकी वगैरे टाकली, चटणी बिटणीवरून कढीपत्ता कोथिंबीर टाकली, चटकदार फोडणी दिली, ताक ओतलं. इकडे बघा, आणि त्याचा वास असा दारामध्ये आलाय. ते बघा, स्वयंपाकाचा वास येतोय आपल्याला. कधी एकदा महाराजाचं संपत आहे, कधी एकदा बसतोय, असंच झालंय. पण आता ते वास येतो की नाही आपल्याला, तसं त्या कढीचा वास दारामध्ये आला आणि तो पेंद्या आतमध्ये गेला. आई काय बनवलं? आई म्हटलं, अरे पेंद्या, थोडं चटक्याचं ऊन पडतंय, थंडी वाजते, गरमीचं वातावरण झालंय, 2-3 दिवस झाले, आभाळ आले, आपल्याला प्यायला कढी केली म्हणे. कढी असं का? देवर आईनं लगेच एका ग्लासामध्ये दिली. आईला लेकरू सोडून काही आवडत नसतं, आणि ते दिलं ग्लास भरून पेंद्याला. माझ्याकडे बघा, म्हणजे तुम्हाला पहिलं चरण कळलं, अभंग कळलं, माझा प्रवास सुखाचा होईल. 1 वर्षभर साखरे महाराज तुमच्या ध्यानात राहील. ऐका का, ती कढी घेतली आणि ती कढी पेंद्यानं प्यायला सुरुवात केली महाराज. आणि जशी प्यायला सुरुवात केली का, तशी जिभेला त्याच्यात चव लागल्याबरोबर एवढी खतरनाक कढी झालती. अगदी बरोबर मीठ, बरोबर तिखट, बरोबर आंबट, एकदम रसाळ अशी एकदम जिभेला चव लागली. जशी चव लागली तसं त्या पेंद्याला वाटलं, ही कढी माझ्या कृष्णाला किती आवडेल, माझ्या कानाला किती आवडेल, माझ्या मित्राला किती आवडेल, माझ्या सख्याला किती आवडेल. एक वाक्य सांगू, मित्राची आठवण आपलं चांगलं चालल्यावर असली पाहिजे बरं, दुःखात नाही. तुम्ही तुमच्या मित्राची आठवण सुखात काढली की तुमचा मित्र दुःखात ढाल घेऊन आडवा उभा असतो. मित्र सुखात सांभाळायचं बरं का. दुःख आडवायला उंबऱ्या सारखा, मित्रवनव्यामध्ये गारव्या सारखा. आमचे पाटील आहेत, आमचे मित्र आहेत महाराज, कुठून येतात कीर्तनाला. लक्ष्मण महाराज काय, विकास महाराज काय, पवन महाराज काय, आमचे आता भरतराव मित्र झाले, सोडणार नाहीत मला. आता नुसते इथंच नाही, कुठेही भेटू महाराज. मैत्री केली, मला मैत्री करायचा खूप नाद आहे. माझ्या एवढे महाराष्ट्रात मित्र कुणालाच नाही, कोणत्याही भागात जाऊ द्या मित्र आहे मला. कारण मैत्री फार सुखात असते. तुम्हाला जे कुणाला सांगता येत नाही ते मित्राला सांगता येतं बघा. पण काही पण सांगू नका बरं का. ऐका, मित्र आनंदी ठेवण्यासाठी असतो. आत्महत्या करायचं मनात आलं की मित्राला फोन लावा, तो तुम्हाला मरू देणार नाही. मैत्री असली पाहिजे. आणि माझाच जातीचं असं नाही, सगळ्यांची असली पाहिजे. वंजारी मराठ्याची असली पाहिजे, वंजारी ब्राह्मणाची असली पाहिजे, बंजारा ब्राह्मणाची, सगळ्याची असली पाहिजे. जातीवाद नसतो मैत्रीमध्ये. शिवा नावी म्हणतो, राज तुमचे कपडे मला द्या, त्याला मैत्री म्हणतात. कोण म्हणतो? शिवा नावी, राज तुमचा मुकुट मला द्या, तुमची तलवार मला द्या, राज तुमचे कपडे मला द्या, मी बसतो या पालखीमध्ये आणि मी जातो तुमच्या जागी मरायला. कुठं जायचंय? मरायला. परत यायला नाही, मरायला जातो तुमचे कपडे घालून. राज म्हणतात, अरे शिवा, कपडे मिळतील, तलवार मिळेल, माझं नाव सुद्धा मिळेल, पण हे घालून जिथं जायचं तिथनं परत नाही यायचं. पोरगा म्हणतो, मग राज त्याच्यासाठी तर मागतो, असा जर मेलो तर राज तर शिवा नावी म्हणून मरल, पण तुमची मैत्री करून जर गेलो राज तर छत्रपती शिवाजी राजा मेला म्हणून मरल. काय मैत्री आहे महाराज. हो, बाजीप्रभू म्हणतो, राज लाख मरावे, लाखाचा पोशिंदा जगावा. ब्राह्मण आहे महाराज. ऐका, कोणत्या जातीची मैत्री नसते, सगळ्या समाजाची असली पाहिजे. लक्षात ठेवा, मैत्रीमध्ये जातपात नसली पाहिजे रे. ऐका, सांगू द्या. तानाजी म्हणतो, राजा आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या. काय मैत्री आहे महाराजजी. म्हणून
दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्रवन व्यामध्ये गारव्या सारखा का उगा हिंडशी देव शोधावया का उगा हिंडशी देव शोधावया का उगा हिंडशी देव शोधावया मित्र आहे जवळ मंदिरासारखा मित्रवन व्यामध्ये गारव्या सारखा दुःख अडवायला उंबऱ्या सारखा. हे नुसतं ऐकू नका, घरी घेऊन जा बरं का. नाही तर महाराज तुमचा लय आवाज गोडे लय भारी, तसं नाही, शिकण्यासाठी आहे. घरी घेऊन जा. मैत्री असली पाहिजे. पेंद्याच्या जिभेला चव लागली, त्याला मित्र आठवला. ही कडी माझ्या कृष्णाला किती आवडल, माझ्या कानाला किती आवडल, माझ्या देवाला किती आवडल. पण त्या पेंद्याच्या आईचं आणि यशोदेचं लय कडाक्याचं भांडण. पेंद्याची आई यशोदेला बोलत नव्हती, यशोदा पेंद्याच्या आईला बोलत नव्हती, आणि कढी न्यायची यशोदेच्या पोराला. आता किती अवघड झालं. तो म्हटलं, आई तुझ्या हाताला किती चांगली चव आहे गाई, किती भारी कढी करते गाई, तुझ्यासारखी कोणाला जमणारच नाही गाई, खरंच तू अन्नपूर्ण आहे गाई, तुझ्यासारखी कोणाला. ते पेंद्याची आई लय हुशार होती. आई हुशार असते बरं पोरांनी. हे तुम्ही डोक्यातून काढून टाका. आपली आई भोळी आहे. भोळी नसते आई. आईला सगळं कळत असतं तुमचं. उगं ती आपली घोड्याचं सोंग आणत असते. आई हुशार असते महाराज. आईसारखं कोणी नसतं बरं पोरांनी. आईला सगळं कळत असतं. तिनं आपल्याला पाळण्यात झोके देऊन. तुम्हाला आईच समजायची असेल ना, तर फक्त 9 महिने 9 दिवस 2-3 किलोचा दगड पोटाला बांधून मला काम करून दाखवा. तुमच्या टांगा खालून जातो. 9 महिने 9 दिवस असा 5 किलोचा दगड बांधायचा पोटाला आणि काम करून दाखवायचं. नाही पटत तुम्हाला, एका गादीवर हातरुणावर 2-3 बकेट पाणी टाका आणि त्याच्यावर झोपून दाखवा मला. तुमच्या शेजारी झोपल्यावर तुम्ही सू करत होते लहानपणी, आणि आई तुम्हाला बाजूला सरकायची आणि ती तिथं झोपायची. हे जगात कोणी करू शकत नाही महाराज, फक्त आई असते महाराज. आई लेकराला जीवापेक्षा जास्त जपते. मला नसलं तरी चालेल, मी फाटलेलं लुगडं घालील, 2-4 ठिकाणी बांधून घालील, पण माझ्या लेकराला माझं सगळं मिळालं पाहिजे. एवढं प्रेम करणारी जगात आई असते. कळवळ्याची जाती कळवळ्याची जाती कळवळ्याची जाती कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती करीला भावीन प्रीती ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन करीला भावीन प्रीती कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती. कळवळा नावाचं तिचं हृदय असतं महाराज. या मुली आहेत ना, तुम्ही माहेरी जातात, तुम्ही माहेरी गेलं पाहिजे बरं. माहेरी वर्षातून 2दा तरी गेलं पाहिजे. या व्हिडिओ कॉलमुळं माहेर बंद झालं. मोबाईलने प्रेम कमी केलं आपल्यातलं. माझी बायको 3 वर्ष झाली माहेरीच गेली नाही. जाईल कशाला ती. आता सकाळीच मोबाईल लावते, असा किचन वाट्यावर मांडते, जेवताच जेवली काय, झोपली काय, काय प्रेम राहिलं. जेवढं मोबाईल आला तेवढं प्रेम कमी झालं. माणसं प्रत्येक मोबाईलमध्येच आहेत महाराज. कीर्तनकार कीर्तनात मोबाईल पाहायला लागला, गायक गाता गाता पाहायला लागलाय, वादक तुम्ही नाही बरं, वादक वाजवता पाहायला लागलाय. सगळे तेच आहेत, प्रत्येकजण त्याच्यातच आहे महाराज. या मोबाईलने प्रेम कमी केलं आपलं. 4 मित्र जर भेटले ना आता, तर ते वाट्यावर बसल्यावर गप्पा मारित नाहीत, ते स्टेटस पाहतात एकमेकाचं. त्यांनी काय केलं, हिने काय केलं, प्रत्येकजण त्याच्यातच आहे महाराज. हे एवढीच पिढी आता, ही बघा, हे 10वी जे बसलेत ना पुढं, एवढीच टोप्यावाली आणि फेट्यावाली पिढी, यांच्याकडे मोबाईल नाही. नाही तर आता हे संपले. यांच्यानंतर पुन्हा आता कोणी पिढीच नाही बघा बिना मोबाईलची. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. वापरू नये असं माझं मत नाही. मला पण त्याची गरज आहे. आपल्याला विज्ञान आहे, गुगल आहे, यूट्यूब आहे, ते गरजेचं आहे. विज्ञान आहे, ते तुम्हाला लागणार आहे. पण त्याचा वापर किती केला पाहिजे. काही पोर असे जेवताना मोबाईल पाहत, खाली पाहतच नाहीत महाराज. बायकोला बिचारीला शेताला जायचं होतं कामाला, तिने ताट उचललं, ती गेली. त्याला मिळच नाही. 2-4 घास मातीचे खाल्ले आणि मग कळालं बायकोनं ताट नेलं. म्हणजे
इतके माणसं आधी आमची मी गेवरायला राहायला बीड शहरात एक नवरा असा मोबाईल पाहता पाहता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला असं मिळच नाही त्याला, त्याचं घर नाही म्हणून. जाऊ द्या, त्याचं चुकलं बुवा लक्ष्मण महाराज. बाईनं तरी बघायचं ना घरातल्या, ती मोबाईलच खेळत होती. तिचं आपलं मैत्रिणीला चाललं होतं 300 रुपये बचत गटाचे, उद्या टाकते 100 तुला देते असं. ती आपली मेसेज करत होती. तिला वाटलं आपल्या घरात दुसरं कोण येणार, नवराच येणार. तिनं पाण्यास तांब्या भरून दिलं, वर पाहिलं, याला वाटलं तांब्या आला म्हणजे आपलंच घरी. हा सोफ्यावर बसला, त्याला मिळ नाही. ती सोफ्यावर बसली, तिला मिळ नाही. दोघं मोबाईलमध्ये खेळतच होते. तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा आला. आता बघा माझ्याकडे ओरिजिनल जे आलतं का, ओरिजिनल ते पण मोबाईलच खेळत होतं. त्याला दुसरीच जोडी बसलेली. निघाल बरं, अरे तुझं घर आहे. फार आधी जाऊ नका बरं, आपलं घर संपेल. आपले पोरं 3री 4थीची मुलं मोबाईल पाहायला लागली. महाराज मी रोज सांगतो, बिंबेच्या देठापासून आपल्या लहान लेकराच्या हातात मोबाईल देऊ नका. माझं पोरगं 8वीला आहे आणि एक 9वीला आहे. मी अजून मोबाईल नाही देत महाराज. तुम्हाला काय ते दुसरं बघा, मोबाईल नाही. मोबाईल 10वीच्या पुढं द्या. मुलीला द्यायचा ना तुम्हाला तर 10वीच्या पुढं द्या, 12वीच्या पुढं द्या. 10वीच्या अलीकडच्या पोरांच्या हातात मोबाईल देत असाल तर मग ती वाचणार नाहीत, अभ्यास करणार नाहीत, कादंबऱ्या वाचणार नाहीत, ती शिकणार नाहीत. फार मोठा धोका आहे. 12वीच्या पुढं असू द्या, त्यांना समजतंय, त्यांना त्याच्यातल्या रील्स कळतात. नाही तर मग बालपणातच तरुण होतील पोरं तुमची. जरा सावधान, काही पण दाखवू नका, बघू नका. चला, का सांगत होतो, पूर्वीच्या काळात मोबाईल नसायचे, त्यामुळे या मुलीला माहेराला 2दा जायला भेटायचं. दिवाळीच्या मुळा लेकिया सावली. कशीही मुलगी असली तरी ती दिवाळीला आणि नागपंचमीला मायबापाची आठवण काढत असते. तिला आपल्या जन्म देणाऱ्या आईची, जन्म देणाऱ्या बापाची आठवण येत असते. आणि मग 14-15 माणसाचं कुटुंब चालवणारी मुलगी कडेवर एक पोरग घेते. कडेवर इकडं बघा, करंगळीला एक पोरग घेते, हातामध्ये बाजाराची पिशवी घेते. 25, 30, 12, 13, 14, 20 किलोमीटर अंतरावर बदनापूरला गेली की बदनापूरहून एस टीमध्ये बसते. 100-150 किलोमीटर तिचं माहेर असतं. प्रवास करते, खाली उतरली मग रस्ता 5 किलोमीटर दगडाचा असतो. जुन्या काळातलं माहेर आहे. बघा माझ्याकडं आईबद्दल सांगतोय. दगडाच्या रस्त्यानं निघाली. गरिबाची सून असते, गरिबाची मुलगी असते, पायामध्ये चप्पल नसते तिच्या. कडेवर एक पोरग, करंगळीला एक पोरग, आईला खायला काहीतरी बाजारातून चिवडा घेते आणि रस्त्याला लागते. तिला आता तिची ती शाळा दिसते, गावातला वडा दिसतो, गावातली नदी दिसते. डोळ्याला अश्रू येतात की हेच माझं माहेर आहे. आणि चालता 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 तिच्या पायाला अशी ठेस लागते. तर अंगठ्यातून गळागळा रक्त निघतं, पण ती अंगठ्याला बघत नाही, चिंधी बांधत नाही. त्या दगडालाच विचारते, तुला तर माझा पाय नाही ना लागला बाबा, तू माझ्या आईच्या घराच्या रस्त्याचा दगड आहे, माझ्या माहेरचा तू दगड आहे. काय मुलीचं प्रेम असतं महाराज. मुलगी जर माहेरावर एवढं प्रेम करते तर आईवर किती करत असेल, बापावर किती करत असेल. आज माहेराला जाणे झाली झाली ओ पहाट, आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. माझ्या माहेराच्या वाटे किती लागतील ठेचा, वाटेच्या रे दगडा तुला फुटल का वाचा. सांगणारे दगडा, माझी आई बरी आहे का, माझा बाप बरा आहे का. घरी पोहोचले की बापाचं दर्शन घेते, आईला मिठी मारते. 2 वर्षांना आलेली मुलगी खूप गप्पा मारते. आपुल्या माहेरा जाईन मी आज. आमच्या संतांनी त्याचं रूपक केलं बरं. जशी एखादी मुलगी माहेरी जाते तसं संत म्हणतात आम्ही पंढरीला जातो. सुख दुःख माझ ऐकिले कानी, कळवळा मनी करुणेचा. जसे आमचे संत देवाला सांगतात तशी ती मुलगी आपल्या आईला सुख दुःख सांगत असते. 2-3 वर्षांना आलेली मुलगी माहेरामध्ये, सासरवाडीमध्ये ती नवऱ्याच्या घरी सकाळी 5लाच उठत असते. पण इथं मात्र 10 वाजले तरी तिला कोणी उठवत नाही. माझी मुलगी आलेली आहे, तिला कोणी हाक मारू नका, सगळं काम सगळे करा, पण तिला ऐतं न्या. काय आईचं प्रेम असतं महाराज. बघा गड्या, तुम्हाला तुमचं माहेर आठवेल. 5-6 दिवसानं मुलगी परत निघाली ना की आई त्या पिशवीमध्ये तिच्या कांदे भरते, बटाटे भरते, साबणाची वडी भरते. जा बाबा एवढं घेऊन. ती आई, ती मुलगी म्हणते नको आई, नाही नाही तू घेऊन जा एवढं बाई. आमची आई आली ना घेऊन, मी आमच्या आईला म्हणायचे असलं काय आणलं कांदे बटाटे, आपल्या घरी आहेत ना. आमची आई म्हणायची बाबा माझी माय गरीब आहे, त्याच्या घरी पैसे नाहीत, काही नाही बाबा द्यायला, म्हणून कांदे तरी देते, बटाटे तरी देते, साबणाची वडी तरी देते. माझं वाक्य पोरींनो घरी घेऊन जा बहिणींनो. जोपर्यंत माहेरात तुमची आई जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या पिशवीमध्ये काही ना काहीतरी भरून आल्याशिवाय राहणार नाही. पण तुमची आई जाऊ द्या, माहेरात तुमची पिशवी कधीच भरणार नाही.
आई फार गरजेची आहे. आई खूप प्रेम करते. मी आईवर सांगायला लागलो तर सगळे रडाल तुम्ही माझ्यासहित. अक्रूर महाराज नाव यूट्यूबला टाका. माझे 200 कीर्तन आहेत. डायरीला जागा नाही माझ्या. 25 मे पर्यंतची सकाळ संध्याकाळ माझी रिकामी नाही. योगायोगानं मागचं वायगावचं कीर्तन कॅन्सल झालं म्हणून हे कीर्तन तुम्हाला बसलं. नाही तर माझ्याकडे कीर्तनाला जागा नाही. तुम्ही कधी फोन लावा डायरीत जागा नाही. पण ते काय झालं, वायगावचा सप्ताह कॅन्सल झाला मोठा आणि ते त्यांचं काहीतरी राजकारण आडवं आलं म्हणून तो. नाही तर माझी तारीख रिकामी. आजचा काला गेलेला होता माझा. पण काहीतरी माझं भाग्य असेल की भीमसेन महाराजांनी माझ्या गळ्यात माळ घातलेली. मग भगवान बाबांची सेवा करायला अक्रूर महाराजाला आणवीलाच पाठवायचं म्हणून मी आलो तुमच्या गावात. चला मी का सांगतो, आईबद्दल किती आपल्याला बोलता येईल. ऐका, पेंद्याची आई सांगत होतो. यशोदा मात्र तिकडं कृष्णाची आई, पेंद्याची आई. पेंद्याच्या आईला कळालं हा मला घुमवतोय. आईला सगळं कळत असतं बघा. पेंद्या म्हटलं आई किती छान कडी केली, किती मस्त कडी केली आई, किती गोड ग, किती चांगली ग आई, बरोबर मीठ आहे, काय तुझ्या हाताला चव आहे. आई म्हटली पेंद्या मला माहिती आहे तू कशासाठी म्हणतोय. तुला मी कडी घराच्या बाहेर ग्लासात वाटी जगात मगात तांब्यात देणार नाही. आता कडी तर न्यायची देवाला आणि आई कशात देत नाही, जगात देत नाही, वाटीत देत नाही, लोटीत देत नाही, तांब्यात देत नाही, ग्लासमध्ये देत नाही. आईला पुन्हा तो म्हटला आई मला तुला सगळी पण घराच्या बाहेर ग्लासात वाटीत जगात मगात तांब्यात नाही बरं. आता किती अवघड झालं. म्हटलं आई मग मला एक तांब्याभर दे. आईनं तांब्याभर दिली. इकडे बघा माझ्याकडं. तांब्याभर घेतली आणि त्यानं कडी तोंडाला प्यायला सुरुवात केली. भरतराव इथं असा सेंट्रल लॉक टाकला मजबूत बरं का. अन्वीकर पुढं इथं लॉक टाकला. इथून जी कडी भरली, आता मला बोलायचं तुम्ही समजून घ्या. तोंडात कडी भरली, तांब्या दिला फेकून. धावतच निघाला महाराज लक्ष्मण बाबा, धावतच निघाला. ज्याला रस्त्यानं कुणी अडवायचं पेंद्या घालायला काय झालं, गालफुगी आली काय सांगता येईना. सांगायला जावा तर कडी आतमध्ये जाईल. काय करावं, कसा तरी रस्ता काढत नंदबाबाच्या वाड्यावरती गेला. भिंतीला हात लावून विश्वाचा मालक उभा होता. हात लावला कपड खांद्याला हात मारला. ए कृष्णा बोलता येत नव्हतं हातानच. देवानं त्याच्याकडे पाहिलं, तोंड भरलेलं आणि त्यानं हाताने इशारा केला आ करा आकार. गंमत बघा, विश्वाच्या मालकानं आ केला. पेंद्यानं आपलं तोंड देवाच्या तोंडाला लावलं. आई ग्लासात देत नाही, वाटीत देत नाही, जगात देत नाही, मगात देत नाही, तोंडातच कडी नेली आणि देवाच्या तोंडात सोडून दिली. खाय त्यांची उष्टावली खाय त्यांची उष्टावली खाय त्यांची उष्टावली
पाहायला गेलं तर गोवळ गाईच्या धारा काढणारे, पण खाय त्यांची उष्टा विश्वाच्या मालकानं त्या पेंद्याच्या तोंडातली कडी पिऊन टाकली बुवा. खाय त्यांची उष्टा बळी. त्या देवाचे जे मित्र आहेत ना, पेंद्या वाकड्या बोबड्या फार गोड आहेत महाराज, फार जीवलग आहेत देवाचे. त्या मित्रामध्ये एक मधुमंगल नावाचा गोपाळ, फार गरीब येतो, त्याला शर्ट सदरा घालायलाच नाही महाराज, नुसतं एक धोतर आहे, त्याला एक जानवं आहे त्याच्या अंगावर. आणि त्या मधुमंगलच्या घरी आज जर भाकरी झाली तर मधले 4 दिवस होतच नाही, 5व्या दिवशी तयार होत. एवढी गरीब परिस्थिती आहे त्याची. शांडिल्य ऋषीचा पोरगा आहे तो मधुमंगल, पण अखंड देवाचं भजन करतो, देवावरती प्रेम करतो. ते यशोदा मैयाला भगवान म्हणायचे, काना हे मा मला 4 भाकरी दे. यशोदा म्हणे तुला 2च लागतात, 4 कशाला रे? माझ्या मधुमंगलला 2 घेऊन जात. काय प्रेम असेल महाराज. विश्वाच्या मालकानं तुम्हाला भाकरी द्यावी, एवढं प्रेम केलं पाहिजे देवावर. हो नक्की सांगतो, देवाला देत चाला बरं का. देवाला, धर्माला, देशाला दिलं पाहिजे. तरुणीबाण पोरं बसलीत उभी आहेत. तरुणांनो, अंगावरची कातडी काढली तरी जगदंब जगदंब एवढाच आवाज येत होता संभाजी महाराजांच्या मुखातून. डोळ्यामध्ये सळ्या घातल्या तरी जगदंब जगदंब एवढाच आवाज येत होता. सांगू द्या रे, जगदंब म्हणणारी जीवच सांडशीमध्ये धरून तोडून टाकली रे, तरी अंतर्मन जगदंबच म्हणत होतं. 42 दिवस अंगावर अशी जागाच नव्हती, तिथून रक्त गळत नव्हतं, पण त्यांनी आपला प्राण दिला, पण धर्म नाही सोडला महाराज. धर्मासाठी आपलं जीवन असलं पाहिजे. लक्षात ठेवा रे तरुणांनो, देव देश धर्मासाठी वेळ देत चला. आणि प्रत्येक आईनं आपल्या लेकराला शिवाजी महाराज, गोपीनाथराव मुंडे साहेब, भगवान बाबा हे शिकवत चला जरा. मायबापाचं कर्तव्य बरं लेकरांना शिकवणं, मायबापाचं कर्तव्य पोराच्या कपाळी गंध लावणं, त्याला कीर्तनात आणणं, त्याला धर्ममंडळात बसवणं फार गरज आहे. प्रत्येक आईनं घडवलं पाहिजे. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागलं, जडली वेडी प्रीत. लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती, शुरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. जिंकावं गा कटून मराव हेच आम्हाला ठाव. नुसतं ऐकू नका, खरी घेऊन जा. अशी मुलं जन्माला घाला. शिवरायांसारखी, अहिल्याबाई होळकरांसारखी, भगतसिंहासारखी, ज्ञानोबा तुकोबा, भगवान बाबा, वामन भाऊ महाराज, गोपीनाथराव मुंडे काय, छत्रपती शिवाजी महाराज काय, अशी मुलं जन्माला घाला रे. सगळ्या माता पित्यांना विनंती आहे, संस्कार देत चला. फार किती गरीब येतो मधुमंगल, पण देव त्याच्या भाकरीची व्यवस्था करतो. एक दिवस गोपाळाचं आणि देवाचं झालं भांडण. होत असतं बरं का, मैत्रीमध्ये भांडण होत असतं. देवाचं आणि गोपाळाचं झालं, आणि गोपाळांना देव म्हटले आपापल्या घरचं आणा. सगळे गोपाळ घरी गेले, पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या सगळे गेले, पण एक गोपाळ मधुमंगल घरी गेला. आई आपल्या घरी काय बनवलंय? आई म्हटली भाकरी नाही, भात नाही, वरण नाही, काही नाही. 4 दिवसाचं शिळं ताक आहे. काय आहे? ताक. तेवढंच आहे, त्याचा वास येतोय, आंबट आहे, जमेल का? त्यानं ती ताकाची लोटी घेतली, इकडे बघा, रस्त्याला लागला. अर्ध्या रस्त्यात आला तर वाऱ्याच्या झुळकीनं ताकाचा वास आला, आणि त्यानं ओळखलं आई याच्यामुळेच देत नव्हती, हे आंबट झालेलं ताक आहे, वास येतो त्याचा. तर ते एका झाडाखाली बसला, रडायला लागला. किती देवा मला गरीब बनवलं रे म्हटलं, की माझ्या घरी साधं देवाला न्यायला नाही काही. तेवढ्यामध्ये तिकडं पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या श्रीदाम्या सगळे आले. देवानं सगळ्यांच्या शेजाऱ्या पाहिलं, आणि भगवान म्हटले, अरे हे पेंद्या, हे वाकड्या, हे बोबड्या, अर्थ मधुमंगल नाही आला. पोरं म्हटली तुम्ही आता उगाच पाठवलं देवा घरी, नक्की त्याच्या घरी काही नाही. भगवान त्याच्या घराकडे धावले. हो महाराज, जसं धावले तसं एका झाडाखाली मधुमंगल बसलेला होता. मधुमंगलने देवाला येताना पाहिलं, ते 4 दिवसाची ताकाची लोटी अशी पाठीमागं धरली. नको म्हटलं दाखवायला. भगवंतानं त्याला विचारलं, का रे पेंद्या आला, वाकड्या आला, बोबड्या, तू का नाही आला? तो म्हटलं, हो देवा, कानोबा तुझी घोंगडी चांगली, आम्हाशी का दिली वांगुली रे. आम्ही काय तुझ्यासारखे आहेत का बाबा? आम्हाला गरीब बनवतो, आमची परिस्थिती नाही तुला काही देण्याची. असं म्हणल्यावर
देवाला त्याची दया आली इकडे बघा आणि भगवंतानं त्याला अशी प्रेमाची मिठी मारली. आपण जसं मित्राला मारतो की नाही तशी मिठी मारली. जशी प्रेमाची मिठी मारली इकडे बघा पाठीमागे जे ताक धरलं होतं का अन्वीकर ते सगळं ताक त्याच्या मधुमंगलच्या अंगावर खांद्यावर हातावर पोट सगळी ताकच सांडलं. भगवान म्हटलं का रे खोटं बोललाच माझ्याशी ताक तर आणलं होतं ना. म्हटलं देवा हे ताक 4 दिवसाचं शिळं आहे आंबट आहे तुम्ही खाताल की न खाताल म्हणून आलो नाही. असं म्हटल्याबरोबर विश्वाच्या मालकानं हात समोर घेतला आणि त्याच्या हातावर जे ताक सांडलं होतं आपल्या जिभेनं चाटून पुसून खाऊन टाकलं. तुकाराम महाराजांना म्हणावं लागलं खाय त्यांची उष्टावली खाय त्यांची हरी उष्टावली काय त्याची उष्टावली काय त्याची पाहता गोवळी 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 काय त्याची उष्टावळी काय त्याची उष्टावळी त्याची उष्टावळी काय त्याची उष्टावळी काय त्याची उष्टावळी काय त्याची उष्टावळी करती नामाचे चिंतन 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 करती नामाचे करती नामाचे नामाचे ओ पार जय देवी ओ पार कुमारी जय देवी ओ पार कुमारी पार कुमारी ओ पार कुमारी तो पार कुमारी हे विठो पार कुमारी जय विठो पार कुमारी जय विठो पार लागला एवढा मोठा हार आणला तुम्ही दमच लागला व इतके जाड हार हे आता आपल्या संप्रदायाचं वैभव वाढत चाललं. सगळे लोक कीर्तनकारावर गायक वादकावर प्रेम करायला लागले. त्याचं कारण हे भगवान बाबांची कृपा आहे महाराज. ही संतांची कृपा आहे. त्यांनी दगडाच्या टाळामधून गायल्या. त्यांनी खूप कष्ट केले ना महाराज. ज्या काळात गावात एसटी येत नव्हती त्या काळात त्यांनी पायी पायी जाऊन कीर्तनं केली सगळ्या साधून. मग त्याचं फळ आता मिळायला लागलं. तुम्ही आमच्यावर नाही प्रेम करत तुम्ही भगवान बाबा ज्ञानोबा हे आम्हाला हार नसतात. हे ज्ञानोबा तुकोबाला हार असतात. हे मारुतीरायाला हार असतात. प्रभू रामचंद्रांना असतात. शिवरायांना असतात. ही ज्यांनी आपल्या देशासाठी कर्तृत्व केलं त्यांच्यासाठी हे हार असतात. वाह भरतराव खूप धन्यवाद. त्यांच्या सगळ्या परिवाराला खूप आयुष्य मिळावं त्यांनी सौजन्य दिलेलं आहे. खूप धन्यवाद. आजचा जो दिवस आहे तो काल्याचा आहे. सगळ्यांना माहिती वसुदेवा देत देवकी बहीण लग्नामध्ये विघ्न झाले ऐका 15 मिनटं ऐका फार गोड आहे बरं का. आणि त्या कंस मामानं बहिणीचं लग्न लावलं म्हणे. बसा बक्केवाले बस. आणि लग्न लागल्यानंतर आकाशात एक वाणी झाली आणि आवाज आला कंसा ज्या बहिणीला मारतो ना ज्या बहिणीचं लग्न लावतो ना तिच्या पोटी 8वा मुलगा येणार आहे तो तुला मारणार आहे. अशी आकाशवाणी झाल्याबरोबर हातामध्ये शस्त्र घेतलं आणि बहिणीलाच मारायला धावला. हात तो धरिला वसुदेवे मारू नकोस हे कंसा माझी सगळी मुलं मी तुला आणून देईल पण मारू नको. कारागृहामध्ये ठेवण्यात आलं. 6 मुलं कंस मामानं मारली. इकडे बघा 7वा गर्भ योग माईने नष्ट केला आणि आता देवकीला 8व्या गर्भाच्या वेदना सुरू झाल्या. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य
कंसाचे हृदय जळतसे. एवढी छान दिसायला लागली देवकी माता. त्याच्या पोटी भगवान जन्माला येणार. 9 महिने 9 दिवस गेले आणि कारागृहामध्ये आयुनी संभवनो हे काही श्रमी. नामयाचा स्वामी प्रगटला. 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली आणि मूर्तीनं सांगितलं, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला मला इथं ठेवायचं नाही, पण लहान हो बाबा. 2 वर्षाचा झाला, आणखीन लहान हो. 1 वर्षाचा झाला, आणखी लहान. अगदी छोटंसं बाळ झाला. टोपलीमध्ये घेतलं, उचलीला कमळापती. 8 वर्षापासून बंदी खाण्यात असणारे वसुदेव मोकळे झाले. कड्या शृंखल्या मोकळ्या झाल्या. विश्वाच्या मालकानं केल्या. माया घाली अस्त्र रक्ष पाळा. आणि मग निघाला वसुदेव आपल्या मुलाला गोकुळामध्ये ठेवण्यासाठी. जसं सांगितलं तसं. पण यमुना मैयाला पूर आलेला. यमुना मैयाला पहिलं दर्शन दिलं देवानं त्या वरच्या टोपलीतून. आणि मग यमुना स्थिर झाली. आपला पोरगा यशोदेच्या शेजारी मांडला. यशोदेचा मुलगा आपल्या टोपलीमध्ये घेतला. रडे माया करिया कांत, नामा म्हणे उठते दूत. इकडं मात्र पुन्हा दूताला कळलं, 8वा आला. 8वा नव्हता, 8वी होती. गरगर गरगर फिरून मारणार. तुझं लागी वधी उपजला मजा दी. कंसा मारूच नको मला, काय घाबरतोस? तुला मारणारा माझ्या आधी गोकुळात जन्माला आला. इकडं मात्र सकाळच्या वेळेला एक गवळण यशोदेच्या घरामध्ये झाडलोट करायला गेली आणि तिनं यशोदेच्या शेजारी पोरगा पाहिला. सगळ्या गावात बोबाटा झाला. गवळण बनती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. 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 एक धावी एक पुढे नाती वाटी सुंट वडे. एक धावी एक पुढे नाती वाटी सुंट वडे. गलबल झाली नाच तंगी गेल ना. नाच तंगी गवळण 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 म्हणत गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणत गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती 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 गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गावात माहिती पडलं अन्वीला. या 2 गायकांच्या आवाजानं यशोदेला मुलगा झाला. गावच्या राजाला मुलगा झाला. गावच्या पाटलाला मुलगा झाला. पूर्वीच्या काळात आपल्या गावातल्या एखाद्या चांगल्या गरीब मुलीला मुलगा झाला, या गावातली सगळी महिला मंडळी तिला भेटायला जायची. वटी भरायची, त्याची हळद कुंकू करायची, गिफ्ट घेऊन जायची. आता हे प्रेम कमी झालं जरा. पूर्वी फार आनंद असायचा. आपल्या गावात सरपंचाला, सावकाराला, गावातल्या चांगल्या माणसाला मुलगा झाला की गावातल्या महिला भेटायला जायच्या. यशोद्याचा राजा होते नंदबाबा. गावचे पाटील होते. गावामध्ये प्रमुख होते, मुख्य होते गावातले. आपल्या गावच्या राजाला मुलगा झाला. सगळ्या गावातल्या गवळणी निघाल्या. इथं काय कमी गवळणी नाही आता बाबा. इकडं आहे, तिकडं आहे, समोर आहे. एवढ्या गवळणी सांगायच्या म्हणल्यावर 4 वाजतील बरं संध्याकाळची. एवढ्या नाही सांगत, पण आपल्याकडे 2 गायक आहेत बरं का. 2 गवळणी सांगतो देवाला पाहायला जायच्या. पहिली गवळण निघाली, श्रीमंत होती बरं का. तुम्हाला दोघाला 2 म्हणायच्या. त्यातली पहिली म्हणणार विकास महाराज, दुसरी म्हणणार पवन महाराज. दोघं 5 झाले तरच पाकिट आहे तुम्हाला, नाही तर पाकिट मी सांगणार नाही तुम्हाला म्हणायचे. म्हणले तरच नारळ द्यायला लावणार, नाही तर मग पाकिट बुडलं तुमचं. तुम्ही म्हणाल मला माहिती आहे. ऐका, 100% निकाल लागला पाहिजे तुमचा. 5 झाले पाहिजे ना तुम्ही. गायक 5 झाले पाहिजे, वादक 5 झाले पाहिजे. जरा ऐका. मग निघाली पहिली सोन्याची मूठ घेऊन विकास महाराज. कॉपी करायची नाही, माझ्याकडे बघायचं आहे बरं का. हातामध्ये सोन्याची मूठ घेतली. काय घेतलं? कापसाची नाही, सोयाबीन नाही, भुईमुगाची शेंगा नाही, मग सोन्याची मूठ घेतली. श्रीमंत होती, दिलदार होती, मनाची राजा, अगदी दान करणारी होती. हातामध्ये सोन्याची मूठ घेतली. निघाली पहिली गवळण. पहिली आतमध्ये गेली. इकडं बघा, यशोदेचं पोरग हातात घेतलं. लक्ष द्या विकास महाराज. सोन्याची मूठ अशी वळून टाकली आणि वळून ती बाहेर आली. बाहेर बाकीच्या रांगेत उभ्या होत्या. काहीचा नंबर 2ला, काहीचा 3ला, काहीचा 4ला. अशी मोठी रांग लागली होती. तर आपण जर अशी रांग लावली तर पहिली मंडपात जाईल, शेवटच्या आपल्या फाट्याला जाईल. मारुती रायच्या मंदिर, भरतरावच्या घरापाशी अशी तिकडं अशी रांग लागली होती. पहिली गेली आतमध्ये. इकडं बघा, विकासराव हातामध्ये पोरग घेतला. आधी सोन्याची मूठ अशी वळून टाकली
आणि मन भरून पाहिलं पोराला. बाहेर आली. बाकीच्यांनी विचारलं, काय बाई कधी उठले ग, कधी उरकलं ग, कधी सकाळी कवा झालं बाई तुझं, एवढ्या सकाळी आली, पहिलाच नंबर लागला. काय ग यशोदेचं पोरग पाहिलं? हो. काळं आहे का, पांढरं आहे का, निळं आहे का, कसं आहे तिचं पोरग? ती म्हटलं, अगं ते जाऊ दे, मी त्या पोराला पाहण्यासाठी एक मूठभर सोनं घेऊन गेलते. पोरग हातामध्ये घेतलं, सोन्याची मूठ वाळून टाकली. पण त्याला पाहिल्यापासून काळा गोरा जाऊ दे ग, त्यानं माझं मनच वेधून घेतलंय. पाहिला 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 नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला 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 नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन देणवे दियल माझ मन देणवे दियल माझे मन देणवे दियल माझे मन देणवे दियल माझे मन पाहिला 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 नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन नंदन वा 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 वा. 100% पास झाले. यांचं पाकिट देऊन टाकाय, पास झाले बरं का. 100% निकाल लागला यांचा. ते म्हटले, अगं माझं असं झालं, ते नेवेधियले ते नेवेधियले ते नेवेधियले मन. तो काय आपल्यासारखा आहे का? तो विश्वाचा मालक आहे. ते नेवेधियले मन ते नेवेधियले मन ते नेवेधियले मन पाहिला पाहिला ग नंदाचा नंदन. यशोदेचा पोरगा पाहिला, त्यानं माझं मन वेधून घेतलं. पहिली म्हटली माझं मन वेधलं, पहिला नंबर झाला. दुसरी गेली, दुसरी पवन महाराज. दुसरी गेली, तुम्हाला म्हणायची बरं, दुसरी गेली आपल्या आणवी गावातली होती. बिचारी गरीब होती, कोणाच्या तरी शेतामध्ये खुरपण करायची, दारे धरायची, बिचारी काम करायची. 100 रुपयाची नोट घेऊन गेली. ती गरीब होती, कमरेला ठेवून ठेवून नोट अशी पुंगळी झाली होती. ती नोट घेऊन गेली. इकडं बघा, यशोदेचं पोरगं हातात घेतलं आणि यशोदेच्या चेहऱ्याच्या पोराच्या चेहऱ्यावर अशी 100ची नोट ओळून टाकली. बाहेर आली. बाकीच्यानं तिला विचारलं, बाई पहिली गेली होती म्हणे, सोन्याची मूठ घेऊन गेली ती. यशोदेचं पोरगं पाहिलं तर तिला दिसलंच नाही, तिचं मनच वेधून घेतलं. तिने वेधेले मन. तुला तरी दिसला का तिचा पोर? मग दिसला ना म्हणे. कसा दिसला? अगं म्हटली, आई लई गोरी, त्याची लई गोरी, इतकी गोरी आई आहे. हो, तिच्या गोरेपणाचा कळस आहे. बाप तर तिच्यापेक्षा जास्त गोरा आहे. मायबाप खूप गोरेत, पण पोरगा मला सावळा दिसला. सावळा सावळा देखील नंदाचा सावळा देखील नंदाचा सावळा देखील नंदाचा सावळा देखील नंदाचा तिने आनंदाचा पुरेला तिने आनंदाचा पुरेला सावळा देखील आनंदाचा सावळा देखील आनंदाचा. वा वा पवन महाराज. तर दुसरी म्हटली, सावळा देखील. अशा 35 गवळणीत माझ्याकडं. 2-4 वर्ष संपायच्या नाही, पुढच्या वर्षी आल्यावर बाकीच्या सांगू. आता चला 2 झाले, 1 वाजला. इकडं बघा, पाण्याचे कारण ते पाहायचा आनंद लय गोड आहे. एक गंमत सांगू तुम्हाला. देवाला इकडं बघा, देवाला ज्या गवळणी पाहायला जायच्या ना, देवाला कृष्णाला ज्या गवळणी पाहायला जायच्या त्या MS-15, MS-16,
MS 17, MH 18, MH 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. ही कुठली पाशिंग नाही. या वयाच्या मुली होत्या 15 ते 30 या वयोगटातल्या मुली. सकाळी नवीन साडी घालायच्या, नवीन मेकअप करायच्या, दुपारी नवीन साडी घालायच्या, नवीन मेकअप करायच्या, संध्याकाळी नवीन साडी घालायच्या, नवीन मेकअप करायच्या आणि रोज यशोदेच्या पोराला पाहायला जायचे. पाशिंग ध्यानात ठेवा, 15 ते 30 या वयोगटातल्या मुली. आणि एक वाक्य सांगतो, देवाकडं जाताना नटूनच जायचा, चांगले कपडे घालून जायचं, स्वच्छ होऊन जायचं, मेकअप करून जायचं. संसारासाठी तर रोजच जाता ना, सप्त्यासाठी नटलं पाहिजे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात तर नटून. मी त्या कोकणामध्ये गेलो एका गावाला, 25,000 लोक होते कीर्तनाला काल्याचे. 3-3.5 तास कीर्तन केलं मी काल्याचं. तर त्या गावातल्या गवळणी म्हणजे त्या गावातल्या महिला नटूनच येतात महाराज कीर्तन. कुंकू लावणार, डोक्यावर पदर, सगळी भारीतली साडी, कानातलं गळ्यातलं. त्याचं कारण सांगतो का नटून यायचं. आपण एवढे सुंदर आहेत बरं का, तर आपल्याला बनवणारा भगवान किती सुंदर असेल महाराज. मग आपण जर एवढे छान आहेत, एवढे सौंदर्यवान आहेत, तर आपल्याला बनवणारा भगवान सुंदर आहे ना, त्याच्याकडे तसं जायचं नाही बरं का. नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी प्रतिमा इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा. त्याच्याकडे नटून जायचं, गवळणी नटून जायच्या. पाशिंग ध्यानात राहू द्या, 15 ते 30 या वयोगटातल्या मुली सकाळ दुपार संध्याकाळ जायच्या. 1-2 मजल्याची इमारत होती गोकुळात. दुसऱ्या मजल्यावर एक MH 95 राहायला होती. 95 म्हणजे म्हातारी, हातामध्ये काठी आलेली, वरती राहायला होती. वरून खाली बघायची, तिला एकच चित्र दिसायचं. सकाळी पोरी इकडंच जातात, दुपारी इकडंच जातात, इकडं बघा, संध्याकाळी इकडंच जातात. काय झालं बाई या पोरींना? ते 95चे कान कमी झाले होते, ऐकायला येत नव्हतं, डोळ्याने कमी दिसायचं. ती 95 काठी टेकत काठी टेकत काठी टेकत पायऱ्या उतरली आणि या जाणाऱ्या पोरींना आडवी आली. पोरीने जशी म्हातारी पाहिली, पोरी म्हटलं, हे डंगरे तुझं काय ग मदत? ते म्हटलं, अगं डंगरे म्हणा, म्हातारी म्हणा. जाता कुठं ग इकडं? तुला अजून माहिती नाही का काय? यशोदेला मुलगा झाला, गावच्या राज. कधी? 4 दिवस झाले. काय नाव ठेवलं त्याचं? मत्स्य, कूर्म, वराह, वामन, जनार्दन, गोविंद, पुंडरीकाक्ष, माधव, मधुसूदन, पद्मनाभ, सहस्राक्ष, वनमाली, हलायुध, गोवर्धन, ऋषिकेश, वैकुंठ, पुरुषोत्तम, विश्वरूप, वासुदेव, राम, नारायण, हरी, दामोदर, श्रीधर, वेदांग, गरुडध्वज, अनंत, कृष्ण. असे 1000 आहेत बरं का. किती नाव आहेत? 1000. 2-4 बाटल्या लागतील प्यायला. का सोपे आहेत का महार? एका दमात एवढे सांगायचे म्हटल्यावर असे नाव ठेवत जा आपल्या पोरांचे बरं का. काही ना, काल एका पोराचं नाव ऐकलं मी, टिप्या नाव आहे. टिप्या टिप्या पोराचं नाव. ए टिप्या, बाबाला पाणी दे. अरे टिप्या. एका मुंबईला एका पोराचं नाव सनलाईट आहे, सनलाईट. आईने नाव त्याचं सनलाईट ठेवलं. अंधारात तर दिसतच नाही, पण उजाडात सुद्धा दिसत नाही मला, इतका काळा आहे आणि त्याचं नाव सनलाईट आहे महाराज. एका पोरीचं नाव खुशी आहे, खुशी. खुशी खुशी. इथं एखादी असलेली नाराज होऊ नका बरं का. खुशी खुशी नाव आहे. ज्याच्या संग लग्न झालं त्यानं केली खुद खुशीत मेलाच महाराज. काय ना, चांगले नावं ठेवा, चांगले देवाचे ठेवा, नारायण ठेवा, मधुमंगल ठेवा. चांगले नावं ठेवले पाहिजे. नाही पवन, विकास. माझं नाव आहे अक्रूर. काय नाव आहे माझं? अक्रूर. महाराष्ट्रात कुणाचंच नाही, माझं एकट्याचंच बरं का. तुम्हाला कुठंच सापडायचं नाही. का नाही? म्हणायला अवघड आहे जरा, त्यामुळे कुणी ठेवत नाही. अक्रूर बरं का. देवाला गवळणीपासून जो रथात बसून घेऊन गेला त्याचं नाव अक्रूर. देवाच्या रथाचं सारथ्य पण करणारा कोण? अक्रूर. ऐका ऐका. अक्रूराने रथ सजविला, देव रथामध्ये बैसला, सोडोनी गोपीला देव मथुरेला चालला. स्वतंत्र कथा आहे, त्याची वेळ जाईल. अर्थ एवढाच आहे. नावं चांगली ठेवा. एवढी नावं 95 गवळणीनं ऐकली. नाव तिचं मालू होतं. तिनं विचार केला, बाई पोरी देवाला पाहून आल्या, यशोदेच्या पोराला पाहून आल्या, जा 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 जा. पोरी गेल्या निघून. म्हातारीनं दुपारीच आंघोळ केली, थंडी जमत नव्हती तिला. दुपारी आंघोळ केली तर त्या 95च्या लग्नात म्हणजे मालूच्या लग्नात तिच्या बापानं तिला पैठणचा शालू दिला होता. चांदीचे किनारे होत्या, मोरपिसाचे पंख होते, कारखान्याचं चित्र होतं त्या शालूवर. असा कारखान्याचा भोंगा, ऊस भरणाऱ्या बाया, अशोकाची झाडं, रेखीव चित्र होतं. 2 लाखाचा शालू होता. तो शालू तिनं काढला, पण नेमकं ते शालू नेसताना घोटाळा असा झाला, डोळ्यानं धोका दिला. 95 वय झाल्यामुळं किनारपट्ट्यावर आल्या, मोरपिसाचे पंख खाली गेले, कारखान्याचा भोंगा उलटा झाला, ऊस खाली पडला, बैलगाडीचे चाकं वर गेली. मालू नेसली उलटा शालू. काय काय काय? मालू नेसली उलटा
शालू एवढ्यावर थांबली नाही. पोरीचा मेकअप पाहिला होता. मेकअपची पेटीच हाताला आली. लाली लावायची होती. लालीनं हात घेतला. होटाला लावायची होती पण हातानं असा लकवा दिला. लाली लागली डोळ्याला. काजळ भरायचं होतं डोळ्यात. काजळ लागलं होटाला. गप्पा नाही, प्रमाण सांगतो प्रमाण. होटो पे काजल नैनो में लाली, होटो पे काजल नैनो में लाली, गालों पे टिकली लगाते चली, दीवानी बनी गवळण दीवानी बनी. मालूचा मेकअप उलटा झाला. मालूचा शालू उलटा झाला. काठी टेकत मालू रस्त्याला लागली. समोरून तिचा 110चा नवरा आडवा आला. ती गेलतं गावात पत्ते खेळायला. त्याला पत्त्यातली राणी दिसायची. लांबूनच त्यानं पाहिलं. बाबो म्हणलं आपली बायको तो खाली आली आज. कुठं चाललीस मालू? होय बाजूला म्हटली. डांगरे असं जन्मभर आडवा आला मला. चालली कुठं? यशोदेला मुलगा झाला. गावच्या राजाला मुलगा झाला. त्याला पाहायला चालले. मालू तुझा मेकअप उलटा झालाय. शालू तुझा उलटा झालाय. हसतील लोक तुला. काय उत्तर आहे त्या मालूचं? घरी घेऊन जा. मालू म्हटली मालक आता हा शालू नीट करण्यात आणि मेकअप नीट करण्यात माझा प्राण जर निघून गेला तर माझा देव पाहायचा तसाच राहील. आपलं सुद्धा असंच झालंय. या राहण्यात या खाण्यात आयुष्य गेलं हो. काही ना अजून पांडुरंग पाहिला नाही. आळंदी पाहिली नाही. देहू पाहिली नाही. राम पाहिले नाही. भगवानगड पाहिला नाही. काय जन्माला येऊन काय फायदा महाराज? काहीतरी बघत चला. देव देश धर्मासाठी जगत चला. दिवाणं बनत चला. पाण्याचा कार्यक्रम आटोपला. 1:10 झाल्यामुळं देव रांगायला लागला. रांगत रंगणी चोरीत लोणी, धावणी धरीती गवळणी, बांधिती चरणी देती गाराणी, यशोदे साजनी, दैवदत्त भक्षुनी तमाल निले, नवल केले साजनी, कृष्ण आळवा आळवा परतुनी माती दावा, तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगायला लागला. रंगता रंगता मोठा झाला. गावातली पोरं एकत्रित केली. पेंद्या वाकड्या ए बोबड्या ए सुदाम्या, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लाग, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट, आजी देतो पोट भरी. माग माग या. सगळे गोपाळ आले पण एक गोपाळ आला नाही. त्या पोराचं नाव होतं बोबड्या. सगळे आले पण एक जण नाही आला. बोबड्या. देव त्याच्या घरी गेले. बोबड्या अरचल की र, उशीर झालाय. अरचल की र, पंगत बसवायची. अरचल की र बोबड्या. तो बोबड्या आतून म्हटला दाई बा कितना नकोले बा, नातीन धातीन नातीन धातीन नातीन धातीन नातीन. दाई बा कितना नकोले बा, दाई बा कितना नकोले बा, आम्ही नाही नाही, आम्ही नाही नाही, आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार. दाईबा आले, दाईबा आले, दाईबा कितना नकोले बा, दाईबा कितना नकोले बा, आम्ही नाही 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 नाही, आम्ही नाही नाही नाही, आम्ही नाही 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 नाही, आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार. ताईबा ताईबा हिची गवळण बारीक, म्हणताना बारीक, बोलताना बारीक, म्हणताना थोडं जोरात. इकडे बघा, ही गवळण बोबडी आहे. बोबडी कोणत्या भाषेतली गवळण आहे? बोबडी. कारण बोबड्या बोबडं बोलायचं. बोबड्या कसं बोलायचं? बोबडं बोलायचं. आणि देव बोबडं बोलत नव्हतं. देवानं त्याला विचारलं काय येणार नाही रे? ए बोबड्या, अरे काय येत नाही? चल की र. धातीन ती नातीन ते धातीन ती नातीन ती धातीन ती धातीन. हो का? काय येणार नाही? चल की र. तो बोबड्या त्याचं कारण सांगतो काय येणार नाही. ऐका. अतीत एकदा तगली पोल मिळून, अतीत एकदा तगली पोल मिळून, माळ्याच्या मल्यामध्ये गेलो ले बा, माळ्याच्या मल्यामध्ये गेलो ले बा, माळ्याच्या मल्यामध्ये तवल्या तवल्या तकल्या होत्या. काय काय? काकड्या काकड्या. बोबडी भाषा आहे बरं का. माळ्याच्या मल्यात काय होतं? काकड्या काकड्या. माळ्याच्या मल्यामध्ये तवल्या तवल्या तकल्या होत्या. मग काय झालं? सगळ्या पोलांनी दोन दोन तोल्या. काकल्या काकल्या. सगळ्या सगळ्या पोलांनी दोन दोन तोल्या, सगळ्या पोलांनी दोन 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 तोल्या, सगळ्या पोलांनी
सगळ्या पोलांनी दोन 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 तोल्या, सगळ्या पोलांनी दोन दोन तोल्या, सगळ्या पोलांनी दोन दोन तोल्या. मी पोली मागायला गेलो लेबा, मी ककली तोलायला गेलो लेबा. तिकडून आला माळ्याचा माल, तिकडून आला माळ्याचा माल. माझ्याच्या शेंडीला धरलं लेबा. आम्ही नाही नाही, आम्ही नाही नाही, आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार. आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार. आम्ही तुझ्या तंग येणार, आम्ही तुझ्या तंग येणार. अशा लय गवळणी आहेत. 1:15 वाजला बोबड्याची आहे, पेंद्याची आहे. महाराष्ट्रात जे कुणाकडं नाही ते माझ्याकडं आहे, म्हणून तर लोक बोलवतात मला. ऐका चला का सांगतो. असा बोबड्याचा रुसवा काढला, पेंद्याचा रुसवा काढला आणि मग अरे तुम्ही गाया घेऊन सारी गोपाळ रानात या. रानात खेळ सुरू झाले. खेळ हमाम पोर हमाम घमडी बाजे घमाम. हमाम पोर हमाम घुमडी बाजे घमाम. हमाम पोर हमाम घुमडी बाजे घमाम. हमाम पोर हमाम घुमडी बाजे घमाम. अब तू बत्ती बत्तूर त्रिगुण खेळ मांडू. अब तू बत्ती बत्तूर त्रिगुण खेळ मांडू. अब तू बत्ती बत्तूर त्रिगुण खेळ मांडू. खेळ विट्टू दांडू पोर खेळ विट्टू दांडू. खेळ विट्टू दांडू पोर खेळ विट्टू दांडू. अब तू बत्ती बत्तूर त्रिगुण खेळ मांडू. अब तू बत्ती बत्तूर त्रिगुण खेळ मांडू. सगळे खेळ खेळल्या गेले. आमचे भीमसिंह महाराज, भगवान बाबांचे शिष्य भीमसिंह महाराज कीर्तनात सांगायचे. खेळू लागलो सुरकवडी माझी गोंगडी हरवली. लय गवळणी मान. सुरकवडी नावाचा खेळ, सूरपारंब्या नावाचा खेळ होता. इकडे बघा असा पाय वर करावा लागायचा, पाया खालून सूर फेकायचा, पोराने झाडावर चढायचं, रिंगणात सूर आणूस तर मग लई मजा आहे. आता हे पायच वर जाण्यात तर सूर कधी जायचा मला. आता काही मजा नाही. आता एकच खेळ आहे क्रिकेट. क्रिकेट प्रसिद्ध तेवढाच आवडतो. आणि क्रिकेट हा खेळ भारताचा आहे बरं का पोरांनो. तरुणांनो हा खेळ इंग्रजाचा नाही, तो आपला आहे. देवानं खेळला बघा. असा चेंडू मारला, कृष्ण बुडाला ना. कालियाच्या डोहात चेंडू पडला तर त्या कालियाच्या बायका देवावर फिदा झाल्या. हो महाराज किती दिसायला सुंदर असेल माझा भगवान. वैऱ्याच्या बायका फिदा झाल्या. त्या म्हणायच्या बाळा तू इथं थांबू नको, आमचा पती विषारी आहे, तो तुला चावेल, काळजीच करू नका. त्याचाच दम जिरवायला आलोय. देवानं त्या कालियाच्या डोक्यावर डान्स केला. डान्स, लुंगी डान्स नाही, लुंगी डान्स नाही, कथ्थक डान्स केला. कथ्थक नाचूनच बाहेर काढला. असे काग बगर इठा मारिले बाळपणी, अवघी दैत्य खानी बुडविली. खेळता खेळता दुष्ट संवार मारले. खेळता खेळता गोपाळ दमले. महाराज 1:15 वाजला, 11 वाजता सुरू झाले. 2 सव्वा 2 तास झाले आम्ही बसलो. महाराज तुमचं कीर्तन ऐकतोय, पेंद्या ऐकतोय, बोबड्या ऐकतोय, कडी ऐकतोय, गवळणी ऐकतोय, माडू ऐकतोय, काय चाली ऐकतोय. वा छान काला तुम्ही आम्हाला सांगितलं महाराज. पण महाराज आता आम्हाला भूक लागली. भगवंताला विनंती केली. सगळ्या गोपाळांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या आणि त्या ऐका त्या शिदोऱ्या एकत्रित करून जो प्रसाद असतो तो या हंडीमध्ये आहे. त्याला म्हणतो आपण काला वाटू एकमेका, वैष्णवानिका संभ्रम. आज भगवान बाबांची पुण्यतिथी आहे. किती गोड दिसायला भगवान बाबा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. जसा देव दिसतो तसे भगवान बाबा दिसतात. अशा भगवान बाबांच्या पुण्यतिथीमध्ये 8 दिवस तुम्ही वर्गणी दिली, तन दिलं, मन दिलं, धन दिलं. कोणी चटाई हातरल्या, कोणी तरुणांनी वाढलं, ज्यांनी जे जे काम केलं. असं भगवंत प्रसन्न झाला आणि सगळ्या आणवी गावाला प्रसाद दिला. तो प्रसाद या हंडीमध्ये आहे. भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ. गोपाल कृष्ण भगवान की जय. सगळ्यांनी 2 हात वर करा. सगळ्या पुरुषांनी करा, तरुणांनी करा. ज्याला हात आहेत त्यांनी हात वर करा. ज्याला वाटतं 1 वर्षभर माझं आनंदाचं जावं, पुढच्या वर्षी सप्ताहात मला पुन्हा ऐकायला भेटावं, हात वर करा. अर्धाले करू नका, ओरिजिनल करा. टाळकरी टाळ वाजवतील. सगळ्यांनी भजन करायचं. भजन म्हणजे आपल्याला काला आहे आणि तो भगवान बाबा देणार आहेत आपल्याला. हात वर करा. जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल. सगळ्यांनी जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, हरी बोल. जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल,
ज्ञानेश्वर माऊली नारायण जय ज्ञानेश्वर माऊली नारायण ज्ञानेश्वर माऊली. जय ज्ञानेश्वर माऊली नारायण विठ्ठल जय जय. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल शिंके लांबविले दोन्ही